शेतकरी बंधूंनो, धानामध्ये गादमाशीचे चंदेरी पोंगे दिसायला लागले आहेत. गादमाशी ही डासासारखी दिसत असून रंग तांबडा व पाय लांब असतात. तसेच विश्रांती अवस्थेत पंख पाठीवर पूर्णपणे झाकलेले असतात. गादमाशी 150 ते 200 अंडी एक याप्रमाणे धानाच्या पानाच्या खालच्या बाजूने अंडी देते. त्यातून 3 ते 4 दिवसात अळ्या बाहेर पडून पाण्यालगत किंवा जमिनीलगत अंकुरणाऱ्या फुटव्यामध्ये प्रवेश करून फुटवा आतून पोखरते व त्याला चंदेरी पोंग्याचा आकार येतो व अशा पोंग्याला लोंब्या लागत नाही. हे प्रमाण 5% चंदेरी पोंगे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास पिकाचे नुकसान होते. गादमाशीचा प्रादुर्भाव दुबार धान पीक क्षेत्रात जास्त आढळून येतो. त्यासाठी उपाययोजना म्हणून धुऱ्यावरील व बांधीच्या सभोवतालील पर्यायी वनस्पती देवधान नष्ट करावे व रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. रासायनिक कीटकनाशकामध्ये फिनॉल-फॉस 5% दाणेदार 15 किलो किंवा फिप्रोनिल 0.3% दाणेदार 16.67 ते 25 किलो किंवा कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार 25 किलो यापैकी कोणत्याही एका रासायनिक दाणेदार कीटकनाशकाची प्रति हेक्टरी बांधीमध्ये 7 ते 10 सेंटीमीटर पाणी असताना वापरावे व बांधीतील पाणी 3 ते 4 दिवस बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासोबतच दुसरा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू शकतो. त्यामध्ये फिप्रोनिल 5% 20 मिली किंवा थायमेथोक्झाम 25 WG 2 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी व आवश्यकता असल्यास परत 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. अधिक माहितीसाठी डॉक्टर अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाई यांच्याशी संपर्क करावा. धन्यवाद.